हॅलो नमस्कार, मी डॉक्टर सेजल आणि मनापासून आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज फर्स्ट टाइम मी पिल्लूला पहिल्यांदा आंघोळ घातली। तेल मालिश वगैरे काही केली नाही, पण आंघोळ घातली कारण का मावशी ॲक्च्युली काल होत्या पण परवा नव्हत्या। मग त्यांनी मला दाखवून ठेवलं होतं की तू असं वगैरे घाल। तर मी आज पहिल्यांदाच पिल्लूला आंघोळ घातली आणि मालिश वगैरे काही केली नाही, त्यामुळे सटकण्याची वगैरे भीती असते त्यामुळे। आणि ऊन पण भरपूर पडते त्यामुळे अंग चिकचिकीत वगैरे होतं, घाम वगैरे येतो। त्यामुळे म्हटलं असंच नको ठेवायला, आपण ॲटलिस्ट आंघोळ तरी घालूया। मग आंघोळ घातली, तिला आता झोपवलं आहे आणि पुढचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते। असंच कनेक्ट राहा। आधी थोडं वाटलेलं की पिल्लू माझ्याकडून आंघोळ करून घेईल की नाही, कारण का लहान बाळाला एखाद्या माणसाची सवय असेल ना त्या कामाची, तर त्यांना त्याच माणसाकडून ते काम हवं असतं। जर दुसऱ्याने घातलं तर ते करू देत नाही, पण तिने छान रिस्पॉन्स केला। उठला तुम्ही? हां, आंघोळ झाली? झोपू झाली? आंघोळ झाली, झोपू झाली। किती 10-15 मिनिटाची झोपू झाली ना तुमची? हो हो। काय हसायला जाम येतं, हसायला जाम येतं, हल्ली हसायला जाम येतं। तर पिल्लू पण उठले आता आणि मला काय तिने काय जास्त काय करू दिलंच नाही। माझी पूजा होईस तोपर्यंत मॅडम उठलेत। आता चलो, आता त्यांना घेते थोड्या वेळ आणि मग नंतर शेअर करते तुमच्यासोबत पुढचं काय ते। हल्ली पिल्लू झोपली ना कीच मला माझी कामं करता येतात, कारण का आता तिला बरोबर कळायला लागलं की आपली कोण आहे ते। तर मी लगेच रूममध्ये वगैरे जरी आली ती तरी लगेच माझ्याकडे बघायला वगैरे लागते। आणि ती जर का कधी जागी असेल ना, मग मी तिला पाळण्यात खेळवत मग तिला मी माझी कामं करून घेते। मोस्टली मी माहेरी असल्यामुळे जास्त काही करत नाही, पण ही एक रूम आहे जिथे आम्ही झोपतो, ती रूम मी क्लीन करून घेते। कारण का कधी कधी बेडवर मुंगी वगैरे काय असेल तर मग ते झाडून वगैरे घेते व्यवस्थित। आणि साफसफाई जरा टापटिपीत वगैरे असलं की आपल्याला पण जरा फ्रेश वाटतं। आणि ती छानपैकी पाण्यात खेळत होती, त्यामुळे मग मी म्हटलं की बाकीचे जे कपडे वगैरे आवरून घ्यावे। काय होतं की प्रॉपर घड्या घालून जरी कपडे ठेवले असतील ना, तरी पण एखादे कपडे काढायला गेले की ते पूर्ण सगळंच विस्कळून जातं। मग त्यामुळे ते प्रत्येक आठवड्याला किंवा आठवड्यातून 2दा तरी ते कपडे परत लावायला लागतात। त्या कपड्यांसाठी मी असे 2 बास्केट घेतले होते। बास्केट खूपच हँडी आणि कॅरी करायला पण खूपच छान आहे। तुम्ही जर कधी कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे गेलात तर ह्याच्यामध्ये छान कपडे मावून जातात। हिचे पण कपडे पण एवढे झाले होते ना की 1 महिन्यापासूनचे जे होते ना, जे 1 महिन्याचे कपडे होते ते तिला होत नव्हते, त्यामुळे मी ते कपाटात दुसरीकडे ठेवून दिले। मी ना रात्रीच पॅम्पर्स वगैरे काय असेल ते यूज करते। दिवसा तिला मोस्टली पॅम्पर्स फ्री टाईम देते आणि त्यामुळे कसं डायपर रॅश वगैरे काय होत नाही तिला। हल्ली आहे ना, न्यू जे पॅरेंट्स असतात ना त्यांना प्रश्न पडतो की डायपर घालावे की नाही घालावे। तर माझं म्हणणं असं आहे की रात्री तुम्ही डायपर घालू शकता, कारण का बाळाची झोप मोड पण नाही होत आणि त्याची झोप छान होते कंप्लीट। तर तुम्ही रात्रीमध्ये डायपर घालू शकता, पण सकाळी पूर्णपणे दिवसभर पूर्णपणे त्याला डायपर फ्री टाईम द्या आणि 100% ह्यानी अजिबात डायपर रॅश होणार नाही। लहान मुलांना तुम्ही जेवढं नॅचरली सगळ्या गोष्टी द्याल ना तर त्या खूप छान असतात, कारण का त्यांची इम्युनिटी बूस्ट होते त्यांनी आणि त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज पण तयार होतात। आणि न्यूबॉर्नमध्ये ना काही साईन्स दिसतात ज्या नॉर्मल्स असतात, पण न्यू पॅरेंट्स असतात त्यांना खूप भीती वाटते की असं का झालं आहे। तर पहिली साईन आहे त्यामध्ये म्हणजे बेबी पिंपल्स, छोटे छोटे पिंपल्स आल्यासारखे होतात बेबीच्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीला। तर ते नॉर्मल आहे, ते थोड्या दिवसांनी सबसाईड होतात। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यामध्ये सारखी घाण होते, घाण येत असते। तर ॲक्च्युली त्यांचे जे डक्ट्स असतात ना ते ओपन झाले नसतात, तर तुम्ही नाकाच्या असं साईडनी शेंड्याला मसाज देऊन आहे ना त्या डक्ट्स ओपन करू शकता, तेही नॉर्मल आहे पूर्णपणे। थर्ड साईन आहे ती म्हणजे काय पॅरेंट्सना वाटतं की पहिल्यांदा बाळ गोरं होतं जन्मलं तेव्हा आणि त्यानंतर 1 महिन्यानी थोडंसं ते सावळं दिसायला लागतं। तर ते नॅचरल आहे, मेलॅनिन पिगमेंटेशन होत असतं, त्यामुळे अशा गोष्टी होतात। आणि त्यानंतर 6 महिन्यांनी बरोबर त्याला जो नॅचरल कलर असतो तो येऊन जातो।
आणि हल्ली आहे ना आम्हाला मोबाईल बरोबर कळतो. मोबाईल दाखवत नाही तिला, पण तिला जरी बॅक कॅमेराने तिच्या पप्पांचा वगैरे व्हिडिओ कॉल येतो तर त्यांनी बॅक कॅमेराने जरी दाखवलं ना तरी ती बरोबर हे करते, बघते. तिला असं वाटतं काहीतरी आहे, तिथून कोणतरी बोलतंय असं वाटतं तिला. शोनू तिने नखं तिची एवढी अशी वाढलेत ना की आता जरा मान सावरते, थोडीफार डुगू होते, पण ठीक आहे. आता एवढी नखं एका दिवसात वाढतात तिची नखं. जरी काढली असतील ना तरी एका दिवसात वाढलेली असतात. मग कालच मी काढले होते आणि आत्ता तिने इथं असं नख मारून घेतलं. थोडंसं ब्लिडिंग सारखं वाटलं मला, पण नाही. कोण नख मारतं? तू मारतेस? नाही. ओ. तर पिलूला इथं झोपवलंय मी. झोपली ती आता शांतपणे. आता थोडीशी मी कामं करून घेते. तर मी इथे मोस्टली जे टी शर्ट्स आहेत ते वेगळे काढलेत, शर्ट्स वेगळे काढलेत, त्यानंतर लंगोट्स वेगळ्या काढल्यात, जे फ्रॉक्स आहेत ते वेगळे काढलेत. आणि आता मोस्टली जे स्वेटरचे जे हे आहेत ना, म्हणजे आता ही टोपी, हे सॉक्स, स्वेटर वगैरे, तर ते मी बाजूला काढून ठेवलं आता. कारण का आता उन्हाळा पण सुरू झाला आणि आता हिवाळा एवढं जाणवत नाही, रात्रीच्या वेळेला पण गरम होते अक्षरशः. मग त्यामुळे ते बाजूला ठेवून देणार आहे. आणि आता हे वाले जे शॉर्ट्स हँड्सचे जे आहेत आणि असे जरा सुती कापडाचे आहेत ना शर्ट्स, ते मी आता यूज करायला सुरुवात करणार आहे. तर पहिले आधी मी हे बास्केट क्लीन करून घेते. आणि हे बास्केट आहेत ना ॲक्च्युली मी कुठल्या ऑनलाईन वगैरे काही घेतले नाही आहेत. आमच्या इथे क्वालिटी पण चांगली आहे तशी. आमच्या इथे गाडीवरती विकायला आले होते, ते 100ला 1 असं बास्केट आम्हाला पडलं. तर ते घेतलेत आम्ही. मग ह्याच्यामध्ये मी आहे ना बाजूला, कारण की ह्याला बाजूला नेट टाईप आहे, म्हणजे आतमधून काही जाऊ शकतो, मुंगी वगैरे काय म्हणा, म्हणून मग मी पूर्ण ह्याला पहिले क्लीन करून घेते आणि बाजूनी असं कपडा टाकून घेते आणि मग त्यामध्ये कपडे ठेवते. हे बघा, मी क्लीन करून अशा प्रकारे कपडा टाकून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये सगळं टी शर्ट्स वगैरे ठेवून देते तिचे. आणि दोन बास्केट आहेत, त्यामुळे एका ह्याच्यात जे रेग्युलर घालायचे कपडे आहेत ते, आणि दुसऱ्या ह्याच्यात बाळोते आणि लंगोट्स असं ठेवून देते. सगळे कॅप्स. तुमच्या इथे ना, तुम्हाला आता दिसतोय, कितपत दिसतोय काय माहिती, पण हे बघा लाल चाफा आहे. कट टू डे 2. कालचा व्लॉग ॲक्च्युली काय झालं की पिल्लूची नंतर संध्याकाळी तब्येत खूप बिघडली, तर त्यामुळे पुढचा व्लॉग काय शूट नाही करता आला. म्हटलं आपण या व्लॉगचा एंड नाही केला, पण एंड करायच्या आधी तुम्हाला एक रेसिपी दाखवते. आज मी नाश्त्यासाठी मी स्वतः बनवणार आहे इन्स्टंट स्पंज डोसा. सो कनेक्ट राहा आणि रेसिपी बघा. इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी पहिले आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. मी ज्या भांड्यामध्ये घेतलं आहे तेच मेजरमेंट मी 1 कपसाठी ठेवलं आहे. आणि पहिल्यांदा मी आधी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं होतं, म्हटलं त्यामध्ये पुरणार नाही म्हणून परत मोठं घेतलं आहे. मग त्यानंतर मी घेतलं आहे तेवढंच भांडं भरून 1 कप दही, आणि तेवढंच भांड्या भरून अर्धा कप पोहे, भिजवलेले पोहे मी इथे वापरलेत, म्हणजे लवकर ग्राइंड होतात. आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स केलं आहे. मिक्स अशासाठी केलं आहे कारण का जो रवा असतो तो मग खालती जाऊन बसतो आणि तो प्रॉपर ग्राइंड होत नाही. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला फिरवून घेते पहिले. त्यानंतर फिरवल्यानंतर त्याची पातळ अशी एकदम पेस्ट करायची आहे.
जर का तुम्हाला असं वाटलं की जर का घट्ट आहे मिश्रण तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. आणि डोशाची मला आठवण कशी झाली तर हल्ली ती सारखी रील आली आहे की फेवरेट फूड डोसा, तर त्यामुळे म्हटलं आपण पण डोसा करूया, म्हणून मी हा इन्स्टंट डोसा करते. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे फर्मेंट होण्यासाठी इनो टाकायचं आहे. तर इनो मी इथे पूर्ण एक सॅचेट घेतलं आहे, कारण का आम्हाला घरामध्ये जास्त लोक असल्यामुळे मग जास्त क्वांटिटीमध्ये मी हे केलं आहे, त्यामुळे एक पॅकेट पूर्ण ते लागलं आहे तेवढ्या प्रमाणासाठी. तर मी इथे एका साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि ह्याच्यात मस्त छान असे स्पंज डोसे होत होते. तुम्ही बघू शकता कसले छान फुगत आहेत आणि त्याला जाळी पण खूप छान पडलेली. त्यानंतर त्यावरती तुम्ही बटर किंवा तेल काही लावू शकता. तर मी इथे बटर यूज केलं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही जर का भाज्या वगैरे टाकल्या, टोमॅटो, कांदा, तर उत्तप्पा तयार होईल. तर मला डोसा खायचा होता, सो मी ह्या प्रकारे करून घेतलं आहे आणि खूप छान झालं होतं एकदम. चलो, आता माझा नाश्ता पण करून झाला आहे. तर म्हटलं व्हिडिओ खूप लेंदी होईल जर का मी हा पण दिवस दाखवायचं म्हटलं तर. आणि पिलूला तर आंघोळ घालायला आलेत आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल, व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चलो, बाय.